नमस्कार. आज आपण पारगाव सुद्री येथील प्रगतशील शेतकरी डाळिंब उत्पादक संपत भुजबळ यांच्याकडे आलेलो आहोत आणि त्यांना सेवा आणि कृषी सल्ला देण्यात आला. त्यामुळे त्यांच्या डाळिंब बागेमध्ये काय काय फरक पडला आपण त्यांच्या तोंडून ऐकून घेऊया. नमस्कार, माझं नाव संपत त्र्यंबक भुजबळ, राहणार पारगाव. आमची 10 एकराचा बाबुर्डी रानातला प्लॉट आहे. या बागेवर पूर्ण तेल 100% तेलाची बाग आहे आणि ही आपण या वर्षी चांगल्यापैकी कव्हर केलं. त्या मार्गदर्शनाखाली आपण सगळं नियोजन केलं आणि आपली बाग अशा पद्धतीने चांगल्यापैकी आलेली आहे. आपण माल 123 रुपयांनी दिलेला आहे. 100 प्लस 123 रुपये. तुम्हाला मागील वर्षी काय काय अडचणी आल्या होत्या पिकामध्ये? अडचणी म्हणजे मागच्या वेळेस पूर्ण तेल्या बाग येत असल्यामुळं एकही फळ हाताला लागलं नाही. बर. आणि उत्पन्न तर नाहीच, पण खर्च जास्त झाला. बर. ह्या वर्षी तुम्हाला काय रिझल्ट वाटले? रिझल्ट म्हणजे पूर्ण तेलाची बाग असून आपण जे औषध प्रोडक्शन तर त्यांनी चांगल्यापैकी कव्हर भेटला आणि तेल्या म्हणजे जागेवर थांबला. बर. म्हणजे पूर्ण गेला नाही असं नाही, पण प्रॉपर म्हणजे आता जे माल आहे त्याच्यावर पूर्ण थांबला. आपण हार्वेस्टिंग पर्यंत आपण माल काढण्यामध्ये सक्सेस झालेला आहोत. सक्सेस आहे. हो. बर. त्याच्यात आपण तुम्ही सांगितले त्या हिशोबाने आपण तसे बदल केले. बर. आणि हे बोन मिल वगैरे हे वापरून आपण म्हणजे थोडं हे केलं. म्हणजे पूर्ण बाग म्हणजे आम्हाला घरचे सांगत होते हा बाग काढून टाका तुम्ही, पण पुढं म्हणजे नंतर काहीतरी होईल, पुढं काय होईल अशा हिशोबाने आपण सारखं करीत राहिलो. पण तुमचं मार्गदर्शन आणि बाकीचं हे काळे साहेबांचं मार्गदर्शन ह्या दोन्ही पण म्हणजे चांगल्यापैकी फायदा झाला. खर्चामध्ये काय तफावत पडली मागच्या वर्षी? खर्च म्हणजे चांगल्यापैकी खर्च हे कमी झाला आपला. म्हणजे जो आपण रासायनिक खर्च केला तो कमी झाला. म्हणजे 100%तला आपण 40% खर्च आपला कमी झाला. बर. आणि जैविक खताचा वापर आणि शेणखत वगैरे हे वापरून आपण त्यातली त्यात चांगली बाग फुलवली. म्हणजे यावर्षी आपल्याला असं म्हणायला हरकत नाही बाबा केमिकल पेक्षा जैविक किंवा ऑर्गॅनिक गोष्टीला महत्व द्यायला काही हरकत नाही. जे केमिकलचा वापर करण्याबरोबर जैविकचा पण चांगले त्या मापात वापर केला की रिझल्ट चांगले बसतात. असे आताच आपण पाहिलेला आहे की संपत भाऊ यांचा प्लॉट जो डाळिंबाचा जो सक्सेस झालेला आहे, सेंद्रिय कर्ब जर जमिनीमधला वाढला तर त्याला जास्तीत जास्त रासायनिक खतांचा वापर खूप कमी होतो त्याचा शेतकऱ्यांचा. तर हा आपण वापर कमी करून उत्पन्न चांगलं काढलेलं आहे आणि त्यांची बाग तेलमुक्त केलेली. जवळपास त्यांच्या आज बागेमध्ये एकही तेल्याचं फळ नाही. त्यांच्या फांदीवर खोडावर मोठ्या प्रमाणात मागच्या वर्षी तेल्या होता आणि त्याच्यामुळे त्यांच्या मागच्या वर्षी एकही फळ त्यांच्या हातात आलेलं नव्हतं. पण आपण ह्या वर्षी त्यांच्या पूर्णपणे तेल्यामुक्त करून टाकलेला आहे बाग आणि त्यांचं उत्पन्न चांगले यशस्वी पद्धतीने काढलेलं आहे. धन्यवाद.